नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। इयत्ता 9वीचा जो 2.5 लेसन आहे अ प्ले याचा दुसरा पार्ट आपल्या समोर सादर करतोय। याचा पहिला पार्ट तुम्ही जर पाहिलेला नसाल तर तो नक्की पहा। पेज नंबर 60, 61 व 62 या 3 पानावरती हा पार्ट आहे। मी सुरुवात करतो पार्ट 2। सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ। जो दुसरा गार्ड होता तो तिथून निघून गेला आणि गोल्डस्मिथला ज्वेलर्सला किंवा याला आपण सोनाराला म्हणू तो घेऊन परत आला इन अ क्रँकी टोन। आता क्रँकी या शब्दाचा अर्थ गोल्डस्मिथ काय म्हणतो बघा त्याच्या क्रँकी टोन मध्ये, म्हणजे क्रँकी या शब्दाचा अर्थ विचित्र, हेकट, तापट किंवा अस्थिर अशा स्वरामध्ये तो म्हणतो, ओ नोबल किंग, हे महान राजा किंवा हे उमद्या राजा, आय बेग ऑफ यू, मी तुमची याचना करतोय, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स। सेंटेन्स म्हणजे इथं अर्थ शिक्षा हा घ्यायचा। तो म्हणतो की महाराज तुम्ही अशा प्रकारची कठोर शिक्षा मला कशी काय देऊ शकता। आय वॉज मिअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर। तर मी फक्त तुमच्या पत्रात असलेली जी आज्ञा होती तीच केवळ पाळत होतो। यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क। तुम्ही मला अशी आज्ञा दिली होती की माझं जे हातातलं जे सगळं काम आहे ते सगळं सेट असाइड बाजूला ठेवायचं। अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेसेस बर्थडे। तर राणीच्या वाढदिवस आहे त्याच्या अगोदर राणीची जी काही दागिने असतील, अलंकार असतील ते सगळे पूर्ण करायचे वाढदिवसापूर्वी, असं तुम्ही मला सांगितलं होतं। तर आता मित्रांनो, हिज हायनेस हे उच्चपदस्थ व्यक्तीसाठी म्हणजे राजासाठी म्हणा किंवा जे राष्ट्रप्रमुख असतात म्हणजे राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील पुरुष, त्यांच्यासाठी हिज हायनेस हा शब्द वापरला जातो। आणि जर स्त्री असेल तर हर हायनेस, हर एक्सलन्सी, पुरुषासाठी हिज एक्सलन्सी यासारखे शब्द असतात। तर हे आदरदर्शक हे शब्द आहेत। तर राणीच्या वाढदिवसापूर्वी मला तुम्ही सांगितलेलं होतं की हे सगळे दागिने तयार करा असं तुम्ही सांगितलेलं होतं। सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग द लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट। त्यामुळं ही जी मुलगी आहे हिच्या जे ब्रायडल ऑर्नामेंट आहेत, ब्रायडल म्हणजे नववधूचे जी काही दागिने आहेत ते दागिने तयार करण्यामध्ये मात्र काहीसा विलंब झाला। डिले म्हणजे विलंब झाला किंवा उशीर झाला। इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी। तर न्यायासाठी महाराज मला माफ करा। स्पेअर माय लाईफ, माझा जीव वाचवा, माझे सुटका करा। आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेसेस ऑर्डर्स। तर मी फक्त तुमच्या राणीची ही आज्ञा मी काय करत होतो तर पाळत होतो असं ते गोल्डस्मिथ राजाला सांगतो। किंग, नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड। तो म्हणतो या उपर काही बोलू नकोस। आता काही बोलू नकोस तर तुझं एक्सक्यूज, जी काही क्षमा किंवा माफी मागतोयस याचा काही चांगला परिणाम होईल असं वाटत नाही। याचा काही परिणाम होणार नाही। टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स। तर ताबडतोब या जो गोल्डस्मिथ आहे, सोनार आहे, त्याला वधस्तंभावरती घेऊन जा, फाशीच्या स्तंभावरती घेऊन जा आणि ताबडतोब त्याला फासावर लटकवा। गोल्डस्मिथ, हॅव मर्सी, दया दाखवा। ओ जनरस किंग, हे उदार, जनरस म्हणजे उदार, हे उदार राजा माझ्यावरती दया दाखवा। आय फॉल ॲट दाय फीट, दाय म्हणजे युअर, मी तुमच्या पाया पडतो। आय फॉल दाय फीट, दाय हे जुन्या इंग्रजी मधला शब्द आहे, दाय म्हणजे युअर, मी तुमच्या पाया पडतो। प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा। जस्ट वन, दिस टाइम लेट मी लिव्ह, आय हॅव। तो म्हणतो मला माफ करा, फक्त एक वेळाच मला माफ करा, मला जगू द्या आणि मला आहे असं सांगतो आणि तो थांबतो। किंग, लाऊडली, नन ऑफ धिस एनिमोर, यापेक्षा जास्ती काहीच बोलू नकोस। टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ, त्याला ताबडतोब दूर घेऊन जा आणि त्याला ताबडतोब फासावरती लटकवा। टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे। आता विलाप करत असणारा, ओरडत असणारा, रडत असणारा जो गोल्डस्मिथ आहे
त्याला ते दोन गार्ड ड्रॅग करत ओढून घेऊन, म्हणजे ड्रॅग करणे म्हणजे ओढून घेऊन जात होते, ओढत होते. कोर्टियर्स अँड अदर विस्पर टू वन अनादर आउट ऑफ शॉक. आता तिथं जे असणारे दरबारी मंडळ आणि इतर जी काही मंडळी होती ती त्या धक्क्यातनं बाहेर येऊन ते एकमेकांशी कुजबुजत होते. विस्पर या शब्दाचा अर्थ कुजबुज करणे. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. आणि लगेचच तेवढ्यातच ते गार्ड त्या गोल्डस्मिथला पण घेऊन आले आणि ते तिथं जो हँगमॅन होता, म्हणजे जो माणूस फाशीची शिक्षा अंमलात आणतो तो हँगमॅन, म्हणजे फासावरती लटकवण्याचं काम जो व्यक्ती करतो तो हँगमॅन, त्याला ते घेऊन आले. किंग अनॉइड, त्यावेळेला राजा असा क्रोधित झालेला होता. काय म्हणतो बघा, व्हॉट, वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स. तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन का केलं नाही. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट और एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. ताबडतोब या गोल्डस्मिथला, सोनाराला या क्षणी फासावरती लटकवा, नाहीतर तुम्हाला तशाच प्रकारची शिक्षा तुम्हाला दिली जाईल किंवा त्याचा त्रास तुम्हाला सोसावा लागेल. सफर करणे म्हणजे त्रास किंवा सहन करणे, दुःख सोसणे या अर्थाचा तो शब्द आहे. हँगमॅन होल्डिंग अ नूज इन हिज हँड. आता जो हँगमॅन असतो तो आपल्या हातामध्ये नूज त्यानं पकडलेला असतो. नूज या शब्दाचा अर्थ गळफास, म्हणजे फास, जो फाशी देण्यासाठी वापरला जातो तो गळ्याचा फास आहे. तो फास आपल्या हातामध्ये घेऊन तो हँगमॅन तिथं आला असतो. तो काय म्हणतो, 1000 अपॉलॉजीज. अपॉलॉजीज म्हणजे क्षमा याचना करणे. मी तुमची 1000 वेळा माफी मागतो ओ ग्रेट किंग, महाराज. बट दिस न्यूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक. पण हा जो काही गळफास आहे तो त्या गोल्डस्मिथच्या मानेला फिट बसत नाही. इट इज टू लूज. तो खूपच कसा आहे, तर तो खूपच लूज आहे, खूपच तो सैल आहे. राजा काय म्हणतो बघा, किंग सेड, देन ट्राय इट अराउंड एनीवन्स नेक हिअर, पॉइंटिंग टू द सब्जेक्ट. सब्जेक्ट्स म्हणजे प्रजा. आपल्या प्रजेकडे बोट दाखवत तो म्हणतो इथं असणाऱ्यांपैकी कुणाच्या तरी मानेला तो ट्राय करा, बसतोय का तो पहा. अँड सी हू इट फिट्स. बघा कुणाच्या मानेत तो बसतोय योग्य तो. हू सो एव्हर हॅज अ नेक ऑफ द साइज ऑफ द नूज मस्ट बी हँग. या गळफासाच्या मापाची ज्याची मान असेल तो व्यक्तीला ताबडतोब फासावरती लटकवायला पाहिजे, असं तो म्हणतो. त्याला लटकवला गेला पाहिजे, अशा प्रकारे तो आज्ञा देतो. हँगमॅन ट्रायज द नूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. आता न्यायाची वाट बघत असलेल्या प्रजेच्या त्या प्रजाजनांमधल्या अनेकांच्या मानेवरती हा हँगमॅन, हा नूज म्हणजे हा गळफास बसतोय की नाही याचा प्रयत्न करतो. दे स्पर्न अँड रेसिस्ट. आता ती जी व्यक्ती माणसं होती ती स्पर्न करत होती, म्हणजे ती त्याला झिडकारत होती. अँड रेसिस्ट करत होती म्हणजे ती त्याचा प्रतिकार पण करत होती. बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हर पॉवर्स देम. पण तो जो हँगमॅन होता आणि त्याच्या बरोबरचे जे गार्ड्स होते यांच्या मदतीने तो त्या लोकांवरती ओव्हर पॉवर्स करत होता, म्हणजे त्यांच्यावरती मात करत होता किंवा त्यांच्यावरती अधिक बळाचा वापर करत होता. फायनली द न्यूज फिट्स द डिसिपल. आणि सरते शेवटी तो जो गळफास होता तो त्या डिसिपलच्या मानेमध्ये फिट बसला, म्हणजे तो त्याच्या मापाचाच होता. आता बघा हँगमॅन, युअर हायनेस इट फिट्स ॲट लास्ट. तो म्हणतो ॲट लास्ट, शेवटी हा कुणाच तरी गळ्यात बसला. डिसिपल बट तो शिष्य म्हणतोय अहो पण किंग जस्टिस ॲट लास्ट. अच्छा, तर मग ठीक आहे, म्हणजे शेवटी न्याय झाला. टेक हिम द गॉलोज विदाउट फर्दर डिले. ताबडतोब या व्यक्तीला घेऊन जा, या पुढे अजिबात विलंब न लावता याला ताबडतोब वधस्तंभावरती, फाशीच्या स्तंभावरती घेऊन चला. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. आता जे हँगमॅन होता आणि ते गार्ड होते त्याला बळजबरीनं पकडून तो विरोध करत होता, तो प्रोटेस्ट करत होता. अशा त्या प्रोटेस्ट करण्याला म्हणजे विरोध करणाऱ्या त्या शिष्याला घेऊन ते बाहेर गेले. किंग काय म्हणतो बघा, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. डिले म्हणजे उशीर करणे, विलंब करणे. डिनाय म्हणजे नाकारणे.
तर हे व्यवहारामध्ये वापरलं जाणारं हे वाक्य आहे. म्हणजे न्यायाला उशीर करणं हे न्याय नाकारल्यासारखं असतं. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ऍक्शन. तर तो राजा सांगतो की आमची ही जी अंधेर नगरी आहे हिला स्वतःच्या प्रॉम्प्ट ऍक्शन म्हणजे तत्पर कृतीवरती, तात्काळ कृतीवरती अभिमान आहे, गर्व आहे. आवर ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि शब्दांपेक्षा आमची कृती जास्ती बोलत असते. व्हॉइस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड ऑल री-एंटर इन अ रश विथ अनादर एल्डरली मॅन. तर मोठ्या ओरडल्याचा आवाज बाहेरून ऐकायला येतो आणि ती सगळे गेलेली माणसं परत येतात. त्यांच्यासोबत अजून एक एल्डरली मॅन असतो, म्हणजे वृद्ध माणूस असतो. किंग, व्हॉट, व्हाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह, अँड हू इज दिस मॅन. तो विचारतो की तुम्ही या अनोळखी माणसाला, अपरिचित माणसाला तुम्ही इकडं जिवंत घेऊन का आलात, आणि त्यासोबत हा कोण आलाय माणूस, हा कोण आहे. फर्स्ट गार्ड, आय बेग युअर पार्डन. तो पहिला गार्ड म्हणतो की महाराज मी तुमची क्षमा याचना करतो. युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज इन डीड. तो म्हणतो महाराज खरोखर आम्ही कन्फ्युज झालेलो आहोत, आम्ही गोंधळलेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड us as we were about to hang the young stranger. आम्ही ह्या यंग स्ट्रेंजरला, तो जो तरुण अनोळखी व्यक्ती आहे, अपरिचित माणूस आहे, याला आम्ही फासावर लटकवणारच होता. तेवढ्यात हा वृद्ध माणूस वेगात आमच्याकडे आला, आमच्या दिशेने आला आणि काय केलं त्यानं, अँड बेग्ड अँड प्लीडेड दॅट ही शुड बी हँग्ड इनस्टीड. आणि तर आमच्याकडे विनवणी केली, याचना केली, प्लीडेड केलं म्हणजे विनवणी केली, आणि बेग म्हणजे याचना केली, आमच्याकडे विनवणी केली की त्याच्याऐवजी, इन्स्टीड म्हणजे च्याऐवजी, तर त्याच्याऐवजी मला फासावरती लटकवलं गेलं पाहिजे, अशा प्रकारे त्याने विनवणी केलेली आहे. सेकंड गार्ड, दुसरा गार्ड काय म्हणतो, ऍट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. आम्हाला असं वाटलं की तो वृद्ध माणूस आहे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. तर सेन या शब्दाचा अर्थ शहाणा, सुज्ञ. तर कुठला शहाणा माणूस अशा प्रकारचं जो ड्रास्टिक म्हणजे तीव्र, अशा प्रकारचा जो तीव्र मृत्यू आहे तो स्वेच्छेने स्वीकारेल, किंवा या तीव्र मृत्यूचं दुःख सहन करणं, हे सहन करण्याची तयारी किंवा सहन करण्यासाठी कोण पुढे होईल, कोण तयार होईल, स्वेच्छेनं अशा प्रकारे तीव्र मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी कुणाची असेल, कोण दाखवेल, असं तो विचारतो. फर्स्ट गार्ड, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाइस अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल. पण त्या तरुण माणसानं असं सांगितलं की ही व्यक्ती कोण आहे, तर वाइस अँड लर्न सेज. वाइस म्हणजे सुज्ञ, ज्ञानी आणि विद्वान असे ते एक साधू आहेत किंवा ऋषी आहेत. आणि सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर, यॉन्डर म्हणजे पलीकडे, म्हणजे त्या दिशेने, म्हणजे पलीकडच्या दिशेने, म्हणजे पलीकडे म्हणू, किंवा त्या तिकडच्या दिशेला म्हणजे त्यांच्या राज्याच्या पलीकडच्या दिशेला, त्या दिशेला पूर्वेकडच्या दिशेला जे जंगल आहे त्या जंगलातला ते ऋषी आहेत, आणि तो स्वतःच त्या ऋषींचा काय आहे, तो शिष्य आहे, असं त्या तरुणानं त्यांना, गार्ड्सना व त्या हँगमॅनला सांगितलं. सेज, त्याच्यानंतर तो जो ऋषी आहे किंवा साधू आहे ते काय म्हणतात बघा, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस. तर हे महान राजा किंवा हे उदार राजा, हे उदार राजा, तुम्ही खरोखर खूपच उदार आहात. बी काइंड आणि दयाळू व्हा, अँड अलाव मी टू बी हँग इन प्लेस ऑफ माय डिसिपल, आय बेग ऑफ यू. तर तुम्ही दयाळू व्हा आणि माझ्यावर दया दाखवा, आणि मला माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावरती लटकवण्याची परवानगी द्या. मला माझ्या शिष्याच्या ऐवजी मला स्वतःला फासावरती चढू द्या, असं ते सांगतात. आय बेग ऑफ यू, मी तुमची विनवणी करतोय, मी तुम्हाला, मी याचना करतोय आपल्याकडं. किंग, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. काय विचित्र अपील आहे हे.
काय विचित्र आवाहन आहे असं म्हणू आपण त्याला. अँड वाय डज सच अ वाईस अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस मे आय आस्क. आणि मी हे विचारू शकतो का की हा या एक असा सुज्ञ, शहाणा, ज्ञानी आणि होली, पवित्र आत्मा किंवा पवित्र असणारा असा एक माणूस, असा एक ऋषी, असा एक साधू हा न्यायाची अंमलबजावणी करण्यामध्ये अडथळा का बनतोय? ऑब्स्टॅक्ट म्हणजे अडथळा, म्हणजे आम्ही दिलेलं एखादं न्यायविधान आहे, त्या न्यायविधानामध्ये अडथळा आणण्याचं काम हा ऋषी का करतोय, जो होली आहे. होली म्हणजे त्याचा मंगलमय आहे, पवित्र आहे असा. सेज शोईंग रिलेक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. आता जो ऋषी असतात की नाही ते रिलक्टन्स म्हणजे नाखुशी, त्यांचं जे काही गुपित आहे ते उघड करायला, व्यक्त करायला, उघडपणे व्यक्त करायला ते थोडेसे नाखुशी दर्शवतात, ते नाखुश असतात. युअर मॅजेस्टी द ट्रूथ इज. महाराज ह्याचं सत्य असं आहे. नो नो, नाही, आय कॅनॉट से इट. मी ते सांगू शकत नाही. किंग, आय डिमांड अन एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसिपल. मी याचं स्पष्टीकरण मागतोय. जर तुम्ही याचं स्पष्टीकरण नाही दिलं तर मी तुम्हाला तुमच्या शिष्याच्या जागी फाशी देणार नाही, अशा प्रकारचे राजा त्यांना सांगतो. सेज त्याच्यानंतर तुझे ऋषी आहे किंवा साधू आहेत तो काय म्हणतात बघा. यू सी, इट हॅज बीन प्रिडिक्टेड बाय द ग्रेट प्रोफेट्स. नो आय शुडंट से दिस. तो असं म्हणतात की महाराज मध्ये अडखळत हे एका महान अशा प्रोफेटचं, प्रोफेट म्हणजे या शब्दाचा अर्थ प्रेषित किंवा ईश्वराचा दूत किंवा भविष्यकथन करणारा, तर हे एका महान अशा ईश्वराच्या प्रेषितानं एक प्रेडिक्ट केलेलं आहे, भविष्यकथन केलेलं आहे. नाही, मी तुम्हाला मला सांगता येणार नाही. किंग अनॉइड, स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसिपल विल बी हँग. ताबडतोब याचं काय असेल ते गुपित सांगा, नाहीतर तुमचा जो शिष्य आहे याला फासावर लटकवलं जाईल. अशा प्रकारचं राजा त्या सेजला, त्या ऋषीला किंवा त्या साधूला काय करतात तर ती वॉर्निंग देतात. सेज द ग्रेट प्रॉफिट्स हॅव फोरटोल्ड दॅट द वन हू विल बी हँग्ड ऑन दिस डे. तर तो जो महान जो प्रेषित होता, ईश्वरी दूत होता ईश्वराचा, त्यानं अशा प्रकारचं फोरटोल्ड केलंय, म्हणजे भाकीत वर्तवलेलं आहे की आजच्या दिवशी ज्याला फासावर लटकवलं जाईल इन दिस किंगडम, या राज्यामध्ये आजच्या दिवशी ज्याला फासावर, या राज्यामध्ये आजच्या दिवशी ज्याला फासावर लटकवलं जाईल, शाल बिकम द नेक्स्ट किंग अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स. तो काय होईल तर तो व्यक्ती त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तो पुढचा राजा होईल या राज्याचा, आणि कॉन्कर म्हणजे जिंकणे, आणि अनेक अशी राज्ये किंवा राष्ट्र तो जिंकून घेईल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग. आणि मला स्वतःला या राज्याचा पुढचा महान असा राजा मला व्हायचा आहे असं ते सांगतात. युअर मॅजेस्टी, महाराज, अँड रेन ओव्हर द ग्रेटर कंट्री. आणि महाराज मला काय करायचं आहे, रेन ओव्हर द ग्रेटर कंट्री, म्हणजे अन्य कुठल्याही महान राज्यापेक्षा महान असलेल्या या राज्यावरती मला काय करायचं आहे तर रेन ओव्हर करायचं आहे. रेन ओव्हर या शब्दाचा अर्थ शासन करायचं आहे किंवा मला माझी राजवट प्रस्थापित करायची आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क. तर मला काय करायचंय तर इतिहासामध्ये माझं नाव एक अत्यंत प्रसिद्ध असा शाही उमदा असा राजा, उच्च कुलीन असा राजा, महान राजा, अशा प्रकारे माझं इतिहासामध्ये नाव जावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मला आज काय करा तुम्ही फासावर द्या. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलियन्स
मिलेनियम्स टू कम, तर येणाऱ्या हजारो वर्षामध्ये, येणाऱ्या सहस्रकामध्ये ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्या काय करतील, तर माझा आणि माझ्या ग्रेटनेस बद्दलचा, माझ्या महानतेबद्दल काय करतील, तर पुस्तकामध्ये, इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचतील. थोडक्यात काय, तर त्या साधून राजासमोर अशा प्रकारे चित्र उभं केलं की जर आज तुम्ही मला त्याच्याऐवजी मला फासावर दिलं तर मी कोणीतरी पुढच्या जन्मामध्ये महान व्यक्ती कोणीतरी बनून येणार आहे आणि जो या राज्याचा राजा होईल आणि जो इतका महान असेल की ज्याची दखल इतिहास सुद्धा घेईल आणि हजारो वर्षापर्यंत त्याला येणाऱ्या पिढ्या त्याचा इतिहास वाचतील. अशा प्रकारचं चित्र त्यांनी निर्माण केलं राजासमोर. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन रेक्ल्यूज सेज. आता बघा ते म्हणतात की मी अशा प्रकारची प्रसिद्धी कधीही मला मिळू शकणार नाही जर मी इफ आय रिमेन अ रेक्ल्यूज. रेक्ल्यूज या शब्दाचा अर्थ एकांत. जर मी एकांतामध्ये राहिलो किंवा मी एकांतवासी राहिलो, सेज म्हणजे मी एक साधू म्हणून किंवा मी एक ऋषी म्हणून जर राहिलो तर एवढी प्रसिद्धी मला कधीही मी मिळवू शकणार नाही. सो डू ग्रँट मी दिस फेवर. तर महाराज, तर मला माझी जी मागणी आहे याबद्दलची ती तुम्ही मान्य करा. ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे. तर महाराज, मला फाशीच्या स्तंभावरती मला लटकवावं, मला आजच्या या पवित्र दिवशी मला मरण यावं अशी माझी इच्छा आहे. मला मरू द्या. तेही कुठं, तर वधस्तंभावरती, फाशीच्या स्तंभावरती मला मरण यावं, मला लटकू द्यावं आणि मला मरून द्यावं असं तो राजाकडं विनंती करतो. किंग, द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपांड. अच्छा, पुढचा राजा आणि या राज्याचा विस्तार होणार आहे. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम. आणि हजारो वर्षांमध्ये त्याचा वैभवशाली इतिहास, ग्लोरी असा त्याला येणार आहे. हजारो वर्षापर्यंत सुद्धा त्याचं वैभव टिकून राहील एवढं प्रसिद्धी तिथं मिळणार आहे. Why no one but I should be entitled to this privilege. तर मग दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला कशासाठी? कारण का, तर हे जे प्रिव्हिलेज आहे, प्रिव्हिलेज या शब्दाचा अर्थ विशेषाधिकार किंवा अहोभाग्य, या अहोभाग्यावरती माझाच हक्क असायला हवा. कारण का, तर मी राजा आहे. एंटायटल्ड या शब्दाचा अर्थ हक्क असणे. कारण का, तर मीच या राज्याचा राजा आहे आणि हे जे काही अहोभाग्य आहे किंवा एवढ्या मोठ्या महान राजाचा भविष्यातला राजा होण्याचं जर का भाग्य लाभणार असेल तर तो हक्क मलाच मिळायला हवा. गार्ड्स, टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. तर तो पहारेकरांना, गार्ड्सना सांगतो की ताबडतोब कुठल्याही प्रकारचं वेळ न दवडता मला काय करा, तर मला फाशीच्या स्तंभावरती घेऊन चला आणि ताबडतोब मला फासावरती लटकवा. हरी अप, डोंट वेस्ट द टाइम. ताबडतोब, अजिबात वेळ दौडू नका. व्हॉट अ वंडरफुल फेथ इन माय नेक्स्ट लाईफ. म्हणजे माझ्या पुढच्या जन्मामध्ये माझं किती सुंदर असं माझं नशीब घेऊन मी जन्माला येणार आहे, तुम्हाला माहिती नाही असं तो म्हणतो. अ किंग वन्स अगेन. पुन्हा एकदा मी राजा बनून येणार आहे, माझं किती नशीब सुंदर असणार आहे. गुड बाय वर्ड. आणि राजा सगळ्या जगाचा निरोप घेतो. सी यू अगेन. आणि आपण पुन्हा भेटू. आत्ता या जन्मात नाही तर माझ्या पुढच्या जन्मामध्ये मी भेटू. ऑल एक्झिस्ट. आणि ही सगळी लोक जातात. तर मित्रांनो, अत्यंत विनोदी अशा स्वरूपातलं हे नाटक आहे. नावावरूनच तुम्हाला दिसते अंधेर नगरी, चौपट राजा आणि मग सगळा कारभाराचा अंधारी अंधारच आहे. अशा प्रकारे हे विनोदी नाटक आहे. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना हा पाठ समजलेला असावा. माझ्या याचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा. याच्या अगोदरच एक पहिला पार्ट आहे तो पहा. हा दुसरा पार्ट सुद्धा तुम्ही पूर्ण पाहिलेला असेलच, पाहालच. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा. आपण सगळ्यांनी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून
धन्यवाद देतो मित्रांनो आणि मी इथं थांबतो.